आहे आणि येथेच वर्षाला जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त जण येऊन व्हिजिट करतात. आणि हे दोन तुम्हाला हरणं दिसतील बघा, मी झूम करतो. छोट छोटे माकडं आहेत इथे, त्याला साफ करते माकड, उवा काढतायत. ते जंगलाचा राजा सिंह. लांबपर्यंत तुला मला असे केव्स बघायला भेटतात, 109 केव्स. आज मित्रांनो, माझं नाव आहे रोहित आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एकटा ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत संजय गांधी नॅशनल पार्कला. नॅशनल पार्कबद्दल सांगायचं झालं तर संजय गांधी नॅशनल पार्क हे बोरिवली येथे स्थित आहे. आणि येथे येण्यासाठी तुम्हाला वेस्टर्न लाईनने बोरिवली स्टेशनला उतरावे लागेल आणि तिथून 1 किलोमीटर हार्डली अंतरावर तुम्हाला हे संजय गांधी नॅशनल पार्क भेटेल. आणि जर तुम्ही बाय रोड येत असाल तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगतच हे नॅशनल पार्क आहे. तुम्ही राष्ट्रीय उद्यान या मेट्रो स्टेशनलाही उतरू शकता. जे वेस्टर्न लाईन मेट्रो लाईन आहे दहिसर ती अंधेरी या लाईनने. त्यात तुम्हाला इथे पार्किंगचीही जागा आहे जिथे तुम्ही गाडी घेऊन पे अँड पार्क करू शकता. तर चला मग आता आपण आतमध्ये जाऊ आणि एक्सप्लोअर करू संजय गांधी नॅशनल पार्क. आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन मी याबद्दल काही इन्फॉर्मेशन देईन. चला तर मग एक्सप्लोअर करू संजय गांधी नॅशनल पार्कला. पण तिकीट घेतलं आहे तर 103 रुपये इथलं तिकीट कॉस्ट आहे. आणि ह्या अशा बस पण आहेत इथे ज्याने तुम्ही लायन अँड टायगर सफारी करू शकता. आणि चला तर मग एक्सप्लोअर करूया संजय गांधी नॅशनल पार्कला. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तुम्ही ह्या गाड्या पण घेऊन तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. या तिथे सायकल आहे, तिथे तुम्ही 2 तास 80 रुपयाची सायकलही घेऊन तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि अशा बेस्टीच्या बसही तुम्हाला भेटतील ज्याने तुम्ही कन्हेरी किओस्कपर्यंत जाऊ शकता. जशा छोट्या बग्गी होत्या त्यानेही जाऊ शकत होतात. आणि अशा बसने हा इकडे तुम्हाला बस स्टॉप दिसेल, ह्या बस स्टॉपने तुम्ही जाऊ शकता. संजय गांधी नॅशनल पार्कबद्दल सांगायचं झालं तर संजय गांधी नॅशनल पार्क हे 84 किलोमीटर च्या अंतरामध्ये पसरलेलं नॅशनल पार्क आहे. जे वेस्टर्न लाईनला मीरा रोड दहिसर भाईंदरपर्यंत आहे. तर इकडे आरे कॉलनी, गोरेगाव, पवई साईडला ठाण्यापर्यंत हे 84 किलोमीटर एवढ्या अंतरात पसरलेलं नॅशनल पार्क आहे. आणि येथेच वर्षाला जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त जण येऊन व्हिजिट करतात. आणि हे महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं असं नॅशनल पार्क बोललं जातं. गांधी नॅशनल पार्क हे पूर्ण जगातील अशा 2 नॅशनल पार्कपैकी एक आहे जे कोणत्याही शहराच्या मध्ये वसलेलं आहे. एक पहिला तर आहे केनियाचा मसाई मारा आणि दुसरा आहे संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई येथील. कारण की हे अशी नॅशनल पार्क आहे जे कोणत्याही शहराच्या मधोमध वसलेली नॅशनल पार्क आहे. तर हे म्हणून हे नॅशनल पार्क युनिक आहे. आपला भारत देश स्वतंत्र व्हायच्या आधी या नॅशनल पार्कचं नाव कृष्णागिरी नॅशनल पार्क असं होतं. त्यानंतर बदलून त्याचं नाव बोरिवली नॅशनल पार्क असं करण्यात आलं. आणि त्यानंतरही अजून बदलून त्याचं नाव 1996ला संजय गांधी नॅशनल पार्क असं देण्यात आलं. आणि ते वेगवेगळ्या शाळेचेही तुम्हाला ट्रिप्स आलेल्या बघायला भेटतील. पाठी माझ्या खूप सारी मुलं आहेत जी शाळेच्या ट्रिपसाठी आले आहेत तिथे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती, पक्षी हेही बघायला भेटतील खूप जास्त प्रमाणात. जवळ 150पेक्षा जास्त प्रकारचे झाडं, इथे 250पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला भेटतील, वनस्पती आणि खूप काही तुम्हाला इथे बघायला भेटेल. ह्या साईडला तुम्हाला तलावही भेटेल. तर आपण पहिल्या तलावाकडे जाणार आहोत आणि त्यानंतर आपण विचार करू आपण कसं कसं काय एक्सप्लोअर करायचं आहे. तर आता आपण पहिलं जाऊ तलावाकडे आणि तलावाला एक्सप्लोअर करू. तर तुम्हाला इथे एक छोटंसं गार्डन पण भेटेल. या
मिकी माऊस आणि इथे ठेवलेले आहेत भालू. आणि हे गार्डन आहे, कालिया पण आहे भीम मधला तुम्ही बघू शकता. आणि असं इथे फक्त एक छोटंसं गार्डन आहे, ते बसायसाठी पण तुम्हाला असे खूप सारे सीट्स इथे दिले आहेत. आणि ह्या गार्डनच्या पाठी तुम्हाला तलाव दिसेल, तर आता आपण पहिल्या तलावाकडे जाऊ आणि तलावाला एक्सप्लोर करू. आणि हा असा हिरवागार शांत परिसर संजय गांधी नॅशनल पार्कमधला. वरती तिकडे तुम्हाला जे वनराणी आहे त्याचं स्टेशन बघायला भेटेल, पण सध्या ती आय थिंक वर्किंग नाही आहे. आणि जे तलाव मी बोललो ते तलाव तुम्हाला इकडे बघायला भेटेल. तर तलावाचे रेट्स पण तुम्हाला इथे आहेत. जो बोटिंग आहे तलावामध्ये बोटिंग करायचे तुम्ही जर 2 सीटर घेता तर तुम्हाला 103 रुपये लागतील. जे जे इथलं तिकीट जे संजय गांधी नॅशनल पार्कचे तिकीट आहे ते पण 103 रुपये आहे. आणि इथे जे तुम्ही बोटिंग कराल त्याचंही तिकीट 103 रुपये आहे. 2 सीटरचं आणि 4 सीटरचं घेता तर 209 रुपये तुम्हाला तिकीट लागेल इथे. संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे सोमवारी बंद असतात. हे असा तलाव तुम्हाला बघायला भेटेल छोटासा. आणि ह्या तलावात तुम्ही बोटिंग करू शकता. 2 सीटरचे 103 रुपये आहेत आणि 4 सीटरचे 209 रुपये आहेत. अशा तुम्हाला बोटी भेटतील इथे. एवढ्या साऱ्या बोटी उभ्या आहेत. सध्या तर कोणच नाही बोटिंग करत आहे. पूर्ण खाली आहे तलाव, एक पण नाही बोट दिसते मला फिरताना. तर मस्त असं आहे तलाव आहे जिथे तुम्ही बोटिंग पण करू शकता. आणि हे गार्डन बाजूचं तुम्हाला बोटिंगच्या इथलं जे तुम्हाला काही शॉप्स पण भेटतील, जसे तिकडे शॉप्स होते त्याचे सेम शॉप इथे भेटतील तुम्हाला. लिंबू सरबत या काही पाहिजे असेल तर तुम्ही खाऊ शकता. तर आपण जरा पुढे जाऊ आणि बघू काय आहे तिकडे. आता आपण इकडून तलावाकडून आलो. हा तलावाचा रस्ता इकडे जिथे आपण बोटिंग आणि बघितली ती इकडे होती. आणि आता आपण इकडे जाऊ आणि बघू इकडे काय आहे ते. हा असा ब्रिज आहे. इकडे तलाव जिकडे बोटिंग आणि होते ते तलाव आहे इकडे. हा रोड आय थिंक तिथे काही बटरफ्लाय गार्डन आहे तिकडे जातो. इथे लिहिले बोर्ड बघा संजय गांधी नॅशनल पार्क. इथे 6 नंतर फिरायचं नाही, स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. बिबट्या फिरतो इकडे. शांत असं वातावरण इकडे तुम्हाला बघायला भेटेल सगळ्या साईडला. आणि तिकडे बघा 2 हरणं तुम्हाला हरणं आहेत. आता हरणं बघूया आपण. 2 हरणं दिसतील तुम्हाला. हे 2 तुम्हाला हरणं दिसतील बघा. मी झूम करतो. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला हरणांच्या प्रजाती भेटतात. हे सांबार आहे आय थिंक. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या हरणांच्या पण प्रजाती भेटतील. आता हरणांना आपण सोडूया आणि जाऊया आपण पुढे आणि एक्सप्लोअर करूया. इकडे बघू शकता तुम्हाला वाईल्ड लाईफ हॉस्पिटल पण बघायला भेटेल. तो वाईल्ड लाईफ हॉस्पिटल आहे इकडे. आणि त्यांची जीप, ॲम्ब्युलन्स आणि हा वन विभागाचं कार्यालय इकडे आहे. आणि हा रस्ता आहे जो पुढे सफारीसाठी जात असेल. आणि हा आजूबाजूचा
शांत असा हिरवगार परिसर, टुरिस्ट मॅप तो बघायला भेटेल तुम्हाला इथे. सफारी बुकिंग ऑफिस आहे, ऑर्किड एरियम आहे, गार्डन ऑफ फ्रेग्रन्स सुगंधी उद्याने, आणि तुम्हाला हा मॅप बघायला भेटेल इथे. हे तुम्ही सायकल पण हायर करू शकता, जसं मी तुम्हाला बोला 80 रुपये आहे 2 तासांची सायकल. इथे पण तुम्हाला दिसेल 2 माकडं बसलेत बघा झाडावर, आणि मस्ती करतायत. खूप सारे आहेत. आय डोंट थिंक ते माझ्या कॅमेरा पण घेतील बघा. काय कसरती चालू आहे त्यांच्या. जवळजवळ 10-15 माकडं आहेत इथे. त्या फांद्यांवर बसलेली बघाल तुम्ही. 3 इकडे आहेत, ती लपलेत आतमध्ये झाडांमध्ये. खूप सारी माकडं आहेत इथे. तर पुढे मी विचारलं काय आहे का, तर पुढे काही नाही आहे. तर आता आपण माकडांना सोडून परत पाठी जाऊया. आपण लिंबू सरबत घेतला आणि थोडा थंड होऊया आणि मग एक्सप्लोर करूया आरामात. तर म्युझियमला आपण चाललो. इथे एक म्युझियम पण आहे, बार्किंग डिअर. इथे अशी तुम्हाला बोर्ड्स पण भेटतील प्रत्येक ॲनिमल्सचे, ज्याबद्दल माहिती असेल दिलेली. आणि इथे फ्रिग्रन्स गार्डन आहे. हा पण रस्ता समोरून येतो आणि इकडे हा आय थिंक जातो म्युझियमला. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वनस्पती बघायला भेटतील. ते खूप प्रकारच्या वनस्पती आहेत. एक नर्सरी टाईप मला वाटतं, नर्सरी टाईप आहे. जर हे प्लांट्स तोडला तर 500 रुपये दंड आकारला जाईल. असं एक नर्सरी टाईप हे आहे. पण ही एक नर्सरी टाईप होतं. ह्याला वाईल्ड लाईफ सँच्युरी. ह्याला बघून आता आपण म्युझियमकडे जाऊया. आणि प्रत्येक जागी तुम्हाला इथे डस्टबिन भेटतील. चांगलं आहे की इथे डस्टबिन प्रत्येक जागी ठेवले आहेत. आणि शांत असा हा परिसर बघायला भेटेल. तर पुढे तुम्हाला म्युझियम भेटेल बघायला आय थिंक. आणि सर्व साईडला असं हे जंगल, जंगलाच्या मधोमध आपण एक्सप्लोर करतोय संजय गांधी नॅशनल पार्कला. मृगया चिन्ह केंद्र, आय डोंट नो काय आहे. बघूया पुढे काय काय भेटतं बघायला. ही अशी म्युझियम होती छोटीशी, बघू शकता. आता आपण म्युझियममध्ये आलो आणि तुम्हाला इकडे वाघ, द ग्रेट इस्पेक आणि त्या बंगाल टायगर सो खूप काही इथे आहे. इथे जंगलाचा राजा सिंह या म्युझियममध्ये आहे. इकडे तुम्हाला मोठा रोहित, पांढऱ्या पाठीचा गिधाड, मोठा रोहित, इथे सिंह, बंगाल टायगर्स, ते चित्ता,
असं या म्युझियम मध्ये आहे. इकडे पण तुम्हाला मोर, केकर, घार असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला भेटतील. जे खूप टाईपचे तुम्हाला इकडे पक्षी बघायला भेटतील. देन टायगर, आमचा भोकरी, पांढऱ्या छातीचा ढिवार, पांढऱ्या छातीचा ढिवार, रानबगळा, कावळा असे खूप काही म्युझियम मध्ये आहे. छोटेसे म्युझियम आहे. आणि हा आपला शेर. तर मग आता बाहेर जाऊया. छोटीशी म्युझियम आहे, तर आपण बाहेर जाऊया. जे म्युझियम बघितले त्या म्युझियम मध्ये तुम्हाला वाघ, सिंह आणि काही पक्षी होते थोडे, जे आपल्याला माहितीच असतील. घार, मोर, गिधाड, ह्याने हेच पक्ष्यांची अशी कलाकृती होती. वाघ आणि होता तिथे म्युझियममध्ये. तर आता आपण बघूया इकडे पुढे काय आहे. आणि आता बघूया इकडे काय आहे. हे कार्यालय आहे इथलं, संजय गांधी नॅशनल पार्क कार्यालय, संरक्षण आणि संचालक ऑफिस आहे यांचं. आणि इकडून जी बस आता बस गेली ह्या साईडला, ती लायन अँड टायगर सफारीला बस जाते. तर बघूया, आपण पण जाऊया, विचारूया किती वाजताची टायगर अँड लायन सफारी आहे. तर हा रोड आहे तो टायगर लायन सफारीला जातो. हे रेस्ट हाऊस आहे. हे ह्या लोकांचा जो रेस्ट हाऊस असेल, जे इथे काम करतात त्यांचं. आणि तर आपण इकडे जाऊया. इकडे पण एक म्युझियम आहे, आपण त्या म्युझियमला बघून आलो. आणि हे यांचं कार्यालय, ऑफिस. आणि आता इकडे पण एक म्युझियम आहे, तिकडूनच आपल्याला बाहेर पडायला भेटेल. बोललेत तर जाऊया आणि बघूया म्युझियमला. इथे काय म्युझियममध्ये काय बघायला भेटतं आपल्याला. तुम्हाला इथे नेचर कॅम्प, इथले कॅन्टीन आहे. इथे कॅन्टीन आहे. मला वाटतं इथे म्युझियम आहे पण इथे कॅन्टीन आहे यांचं. आणि ही जुनी वनराणी जी गाडी इथे धावायची, वनराणी लॉकडाऊनच्या आधी, ती वनराणी असेल ही. म्युझियम भेटेल बघायला. हेच म्युझियम आहे. तर एक्सप्लोर करूया. कॅट ओरिएंटेशन सेंटर, कॅट ओरिएंटेशन सेंटर आहे. त्याला एक्सप्लोर करूया. कॅट ओरिएंटेशन सेंटरला तुम्हाला चित्ता दिसेल, बिबट्या, वाघ, मिशा, विस्कर्स याबद्दल माहिती असेल. त्यांच्या मिशाबद्दल, या प्राण्यांच्या मिशा इतर केसांपेक्षा दाट असतात. या केसात रक्तवाहिन्या असतात. नसांचे दाट जाळे असल्याने इतर केसांपेक्षा अधिक संवेदनशील मानल्या जातात. अशी सगळी इन्फॉर्मेशन आहे ह्यांच्या मिशांबद्दल. त्यांच्या पंजांबद्दल माहिती आहे. इथे तुम्ही पॉज करून वाचू शकता. चित्ता, बिबट्या अँड जॅग्वार असे 3 प्रकारचे जे आपले कॅट्स आहेत, बिग कॅट्स, ते दिलेत. त्यांच्या अंगावरील छाप्यांची रचना, आकार काय असतो याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. तर तुम्ही पॉज करून एकदा बघू पण शकता यांची इन्फॉर्मेशन. इथे आहेत. रानडुक्कर दिसेल आणि वाघ शिकारी करताना. चला
पांढऱ्या वाघ आणि इतिहास. पांढऱ्या वाघांचा इतिहास दिला इथे 1951 साली. मार्तंड सिंह याबद्दल वाघांचा इतिहास दिला आहे, तो पण तुम्ही पॉज करून बघू शकता. ते प्रत्येक टायगरबरोबर तुम्हाला माहिती भेटेल. वाघ बंगाल टायगर आहे, एशियन लायन, हिम बिबट्या, स्नो लेपर्ड, मदर अँड कब. आपण वर जाऊया. वर इथंच आपल्याला गौरेडा दिसला आहे. आजकाल कोकणात खूप असा बघितला जाणारा हा प्राणी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या साईडला अतिशय शक्तिशाली असा हा प्राणी गौरेडा. आणि वेगवेगळ्या कॅट्स जे आहेत त्यांबद्दल माहिती. युरेशियन लेक्स कॅरोरल, ठिपकेवाले मांजर, एशियाई सोनेरी मांजर, प्रत्येक टाईपच्या मांजर जे स्मॉल कॅट्स आहेत त्यांबद्दल तुम्हाला इथे माहिती भेटेल. मांजर, लेव्हन लेपर्ड, एशियाई रानमांजर, अशा प्रत्येकाची तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. ड्रेपर्ड, क्लाउडेड ड्रेपर्ड जो झाडावर चालतो, जास्त करून आफ्रिकेत बघितला जातो. असा वेगवेगळ्या टाईपचे कॅट्स ते बघायला भेटेल. स्नो लेपर्ड आहे, बगीरा बघायला भेटेल. अशी म्युझियम आहे. स्मॉल कॅट्स इथे वरती आहेत आणि एवढीच म्युझियम आहे. तर बाय बाय गौरेडा. तर चला, तर मग आता आपण बाहेर निघालो या कॅट म्युझियममधून. तर तिकडून आपण आलेलो त्या साईडून, आता आपण या साईडला जाणार आहोत. गार्डन्स, खूप सारे गार्डन्स बघायला भेटतील तुम्हाला इथे छोटे. डॉगेश भाई पण आपल्या बरोबर आहेत बाहेर फिरायला. तेव्हा छोटी तुम्हाला माकडं दिसतील जाताना. छोटे बच्चे आहेत माकडांचे. छोटी माकडं आहेत इथे. त्याला साफ करते माकड. आपण सगळं फिरून आलोय आणि ते स्टेशन आहे, ते स्टेशन बघूया आपण. चा परिसर इकडून आपण आलो फिरून असं. आणि आता हे स्टेशन आहे, ट्रेन स्टेशन, जीवनराणीचं स्टेशन. आणि इथे तिकीट काउंटर. अजून वनराणीचं कृष्णागिरी स्टेशन तुम्हाला बघायला भेटेल. कारण की पहिल्या ज्या अभयारण्याचं नाव कृष्णागिरी होतं, त्यावरून त्या ट्रेन स्टेशनचं नाव आहे. नवीन ट्रेन आल्या पण ती सध्या वर्किंग नाही आहे, काम चालू आहे तिचं. Moments later. आता आपण याच बसने आलोय आणि आता आपण एक्सप्लोर करूया कन्हेरी केव्हजला. इथे पण जसे खाली होते तसे इथे स्टॉप भेटते. आता आपल्याला त्या बसने ड्रॉप केलं इथे, त्याच बसने आपण इथे आलोय. आणि आता आपण जाऊया कन्हेरी केव्हजला. तिथून तुम्हाला यायचं आहे आणि इथून तुम्हाला वरती जाऊन तिकीट काढायचं आहे कन्हेरी केव्हजसाठी. बघू शकता केव्हजला एक्सप्लोर करू. तर आता आपण तिकीट घेतलं कन्हेरी केव्हजचं. 25 रुपये तिकीट आहे इकडून. आणि आता आपण जाऊया कन्हेरी केव्हज एक्सप्लोर करायला.
जस्ट एंट्री केली आपण. इथे तुम्हाला कनेरी केव्सचा मॅप भेटेल. तर एंट्री करता तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटेल इथे जे कनेरी केव्सला 109 केव्ज आहेत. एक्सप्लोअर करूया केव्जला. आणि अशा ह्या केव्ज तुम्हाला बघायला भेटतील. ही गुफा नंबर 1 आहे. अशा तुम्हाला इथे जवळजवळ 109 गुफा भेटतील, जशा लेण्या आहेत. लेणी 1 नंबर 1. आणि हिचं असं स्ट्रक्चर. तर लांबपर्यंत तुला मला असे केव्ज बघायला भेटतात. 109 केव्ज. लेणी 2 आहे, त्याबद्दलही तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भेटेल. ती पॉज करून तुम्ही बघू शकता. आणि मधलं जे स्ट्रक्चर आहे, हे जे विहार आहेत बुद्ध, इथेही तुम्हाला बघायला भेटेल लेण्यांची कलाकृती. इकडे वरती इथून छान असा व्ह्यू येतो, तुम्हाला बघायला भेटेल. हा व्ह्यू पॉइंट आहे सगळ्यात टॉपचा. आपण 1-2च केव्ज बघितलेत आणि असा हा पूर्ण नॅशनल पार्कचा परिसर. हे माकड बघू शकता. हा सूर्यास्ताचा व्ह्यू. आणि ह्या वेगवेगळ्या टाईपच्या तुम्हाला गुफा इथे आहेत. 109 गुफा. तर आपण 2-3च बघितल्या आणि आपण ह्या साईडला वर आलो आहे. आणि तो खाली रस्ता दिसेल तुम्हाला, जिथून आपण आलेलो. ह्याचा व्ह्यू. इकडे वरपर्यंत तुम्ही जाऊ शकता, की वर पण केव्ज आहेत ह्या साईडला. तर असा हा सनसेटचा मस्त व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल माझ्या पाठी. चला तर मग मित्रांनो, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता हा संजय गांधी नॅशनल पार्क आणि कन्हेरी केव्हचा ब्लॉग इथेच संपू आणि भेटू एका पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या एकटा ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलला. आणि भेटू एका पुढील नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर गाईज. बाय.